नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. घराची नासधूस, जमिनीवर ताब्याचा प्रयत्न, पालम पोलिसांची निष्क्रियता. परभणी दिनांक पालम तालुक्यातील मुदखेड शिवारात जमिनीच्या जुन्या वादावरून मोठे कांड झाले. 2 शेतकऱ्यात अनेक वर्षापासून जमिनीचा वाद आहे. दोघांपैकी एका शेतकऱ्याने बाहेरील माणसे आणून सगळ्या जमिनीवर ताबा करण्याचा प्रयत्न केला. बाहेरील माणसांनी यावेळी दहशतीच्या जोरावर शेतावरील घरातील सर्व सामान नासधूस केले, तसेच घर लुटून मारहाण केली. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या महिलांना मात्र पोलिसांनी आपली निष्क्रियता दाखवत सोडून दिले. पालम पोलीस ठाण्यात मुदखेड येथील अशोक भागवत यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या शेतातील घरावर अचानक 15 ते 20 लोकांनी हल्ला केला. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या, शिवगाळ करीत होते, जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर पडावे लागले. त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या मदतीला आलेल्या चुलत भावावर 15 ते 20 जणांच्या जमावाने काठ्या आणि लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केला. यात महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा 2,05,000चा मुद्देमाल काढून घेतला. घरातील सामानाची नासधूस करून ते अस्ताव्यस्त करण्यात आले. गावातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भीतीमुळे काहीही करता आले नाही. घटना घडल्यानंतर तक्रार करण्यासाठी शेतकरी अशोक भागवत यांनी पालम पोलिसाकडे गेले. पालम पोलिसांनी मात्र सुरुवातीला तक्रार घेण्याऐवजी चक्क 4 तास बसून ठेवले. राजकीय दबाव आणल्यानंतर मात्र तक्रार घेतली. आरोपी दत्ता भागवत, मोहन भागवत, जीवनकला भागवत, वैष्णवी भागवत, लक्ष्मी भागवत आणि इतर 15 ते 20 अनोळखी विरुद्ध विविध कलमाने गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपी महिलांना सोडले. तक्रार अशोक भागवत यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनाही निवेदन दिले आहे. ते म्हणाले, घटनास्थळावर आरोपी लोक जमीन आमची आहे आणि तेथून तत्काळ निघून जा अशा शब्दात धमकावत असतानाच 112वर पोलिसांना फोन लावला. पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी तेथे काही अनोळखी महिलांना ताब्यात घेतले. पुरुष आरोपी पोलिसांना पाहताच फरार झाले होते, परंतु तोपर्यंत आरोपींना पत्नीच्या कानातील फुले व अन्य दागिने तसेच तक्रारदार अशोक यांच्या मोबाईल हिसकावून घेतला. भांडण सोडविण्यासाठी आलेले फिर्यादीचे चुलत भाऊ विठ्ठल भागवत याच्यावर जमावातील एकाने लोखंडी गजाने वार करून त्यांना जखमी केले. ताब्यात घेतलेल्या महिलांनाही पोलिसांनी सोडून दिले. वारे पालम पोलीस अशा शब्दात ग्रामस्थ पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त करत आहेत. मी भागवत अशोक धोंडीबा भागवत, राहणार मुदखेड, तालुका पालम. तर माझी जमीन 12/4 आणि 12/8 आहे. 12/4मध्ये ही माझं घर आहे आणि ही जमीन मी धोंडीबा पवार यांच्याकडून खरेदी केलेली आहे. 2019मध्ये केलेली आहे. मग तिथं धोंडीबा पवारचं ज्या जागेवर शेड होता, राहायचं घर त्यांचं होतं. त्यांच्या घरात मी जाऊन राहिलो मी आणि त्यांनी मला काय केलं, मुक्तारनामा लिहून दिला की जमीन तुम्ही करा म्हणून. मला आता होईना गेली म्हणून. मग त्यांची जमीन मी 2004पासून मी जमीन त्याची करत आहे. मी त्या जमिनीमध्ये हे जमीन केल्यानंतर आजपर्यंत तर माझं घर आहे. पण विभागीय अधिकाऱ्यानं ते आपल्या 7/12मध्ये बदल केला, त्याने मला कळूच दिलं नाही. बदल कसा झाला, काय झाला मला काही सांगितलंच नाही. 7/12 बदल झाला. मग 7 बदल झाल्यानंतर त्यांनी माझ्या घरावर पहिल्यांदा सुरू आपले पोलीस आणले होते अगोदर. मग पोलिसांनी काय केलं मागून त्यानं ते आणलेला आदेश त्याने रद्द केला. पुन्हा पोलीस वापस गेली. नाही म्हणजे चुकीचं आहे म्हणजे. पहिले अगोदर गिरदावड साहेब आले ते चुकीचं आहे म्हणजे. चुकीच्यानंतर मग त्याने काही आता काय घेणं ते जमलं नाही. माझं यानं फाशी आपलं आता सध्याचा पोलीस पाटील दत्ता आणि त्याचा भाऊ आणि त्याच्या घरचे बाया आणि फाशी पाड्याचे 20-25 बाया आणि 20 गडी आणले होते. आणि त्या गड्यानं दुपारी 2 वाजता माझ्यावर अचानक प्रवास केला. म्हणजे वावरात आली, माझ्या घरात शिरले. आल्यानंतर त्याने आधी मारलं मला, माझ्या बायकोला मला मारलं. घरला पूर्ण पसारा त्याने माझ्या घराच्या बाहेर फेकून दिला. मग मी काय केलं, 112 नंबर गाडीला फोन लावला. मग 12 नंबर गाडीला फोन 12 नंबरची माणसं आले. 12 नंबरच्या गाडीनं काय केलं, पूर्ण शूटिंग करून घेतलं अगोदर. शूटिंग केल्यानंतर मग मला काय म्हणते, 12 नंबरची पाठी तुम्ही आता जा म्हणले, तुम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद द्या. मी जाऊन फिर्याद दिली जाऊन. मग मी तिथं पोलीस स्टेशनला 4ला गेलो. म्हणजे फिर्यादच घेतली नाही त्यानं 9-10 वाजेपर्यंत. 10 वाजता कोणीतरी आमदार साहेबांना कोणीतरी फोन केला पडताना, तुम्ही याची फिर्याद का नाही घेतली. त्यावेळेस म्हणजे 10 वाजता माझी फिर्याद नाही, म्हणजे 2 वाजेपर्यंत मी फिर्याद घेतली. नंतर तोपर्यंत काय नाही, हे सोनं नेलं, घराला पसायला बाहेर काढा, ही फिर्याद झाली माझी. पण मी पोलीस स्टेशनला असताना मी तिकडे नव्हतोच ना. मी घरी नव्हतो, मी होतो पोलीस स्टेशनला. माझा मुकाम तिकडेच पडला. मग रात्री हे ना काय केलं, मग आखाड्यावर 5-50 कोंबडे होते. हे ना फाशी पाड्याने काय केलं, मुकाम करून मी कोंबडे खाल्ले
समजे कोंबडे पार केले, समजा पार केलं, घरातला पसारा त्यानं भरून यायला पसारा. माझ्या वावरामध्ये वाहन कोणतं येत नाही. त्याने काय केलं, रोड उभा केला ट्रॅक्टरमध्ये पूर्ण ह्यानं पसारा भरला. पसारा पूर्ण पसारा घेऊन गेले, पूर्ण पसारा. आता काय तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं काय, समजा घर नेऊन दिलं तुम्ही, त्या माणसाला पोलिसच्या गाडीने काय केलं, त्या माणसाला अटक केलं, बाया अटक केला. मग ते माणसं गेले पळून. सांगितलं साहेब माणसं साहेब मला पळून चालेत, त्यांना धरा. ते म्हणजे माणसं धरायची गरज नाही म्हणजे, बाया धरल्या ना म्हटलं म्हणजे. त्यानं बाया धरल्या, तिने 20-25 बाया धरल्या, पोलीस स्टेशनला नेल्या. 5 वाजेपर्यंत 6 वाजून तिने बाया बसून ठेवल्या पोलीस स्टेशनला, त्या कॅमेऱ्यामध्ये बसून ठेवल्या. मग 6 वाजता बाहेर दिलं काढून बायाला, जा म्हणजे बाहेर, तुमचं काही काम तर नाही. आता काय नेमकी काय मागणी आहे तुमची? आमचं मागणं घर धुवून नेलं, कोणती कारवाई नाही, केस नाही. आता मग संसारात समजा माझा उद्योग झाला ना, आता मला राहायला घर नाही. ठीक आहे, तुमच्या ज्या गोष्टी घटना घडल्या त्या गोष्टी आपल्याला मान्य आहे, पण तुमचा आरोप कोणावर आहे? आरोपचे नाव देत मी, पोलीस प्रशासन आहे, कोणावर आरोप आहे? दत्ता त्र्यंबक भागवत, मोहन त्र्यंबक भागवत, त्यांच्या बायका, जीवनकला, वैष्णवी, लक्ष्मी, ह्या त्यांची आई एक आणि त्याच्या 2 बायका आहेत. ह्या चौगावर आणि त्र्यंबदत्तराव, या 5-6 माणसावर माझा आरोप आहे. त्या 6 माणसाने ती माणसं आणलीत, ती माणसं मनानं आणलीत फाचपाडी. ठीक आहे, आरोप हे आहे, नाही. पण पोलीस प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे का? हो, काहीच कारवाई केली नाही. माझा पंचनामा देखील नाही आहे माझा अजून. पण पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तुम्ही काही ठोक पाऊल उचलणार आहे? कोणतं काहीच करणार गेलं, पोलीस पाटील काहीच करणार गेलं. तुम्ही काय करणार आहे? पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये काय करणार आहे? काही नाही, अर्ज दिला मी, समजा केलं अर्ज दिला त्यांच्यावर. मग मला आता उपोषण करावं लागणार. समजा मला काहीच होईना गेलं, मला कोणत्या उपोषण करावं लागलं. कोणाच्या विरोधात? पोलीस पाटलाच्या विरोधामध्ये, पोलीस पाटील म्हणून त्याच्या कुटुंबाविरोधात मला हे उपोषण करावं लागलं. माझा पसारा गेला ना. जर एकूण म्हणजे तुमचा पसारा ते गेला तर किती साहित्य होतं, त्याचं किती नुकसान झालं? मी गहू गेला, ज्वारी गेले, खत गेला, खताचे पोते गेले, कपाटामध्ये साड्या, जेवढं सामान होतं त्यानं काहीच ठेवून नाही. सामान माझ्या घरामध्ये, संसारामध्ये काही शिल्लक ठेवलं नाही. टोटल भरून नेलं सामान. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.